त्या आर्थिक सर्वेक्षणात देशात वाढलेल्या ऑप्शन ट्रेडिंग विषयी चिंता व्यक्त करण्यात आली। एनडीटीव्ही मराठीवर आम्ही सगळ्यात आधी ऑप्शन ट्रेडिंगवर निर्बंध आणले जातील अशी शक्यता वर्तवली होती आणि आज अर्थमंत्र्यांनी सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजेच शेअर बाजारातील प्रत्येक व्यवहारावर लावण्यात येणारा कर दुप्पट करण्याची घोषणा केली। पण ऑप्शन ट्रेडिंगवर निर्बंध आणण्यासाठी खरंच या करवाढीचा परिणाम होईल का याविषयी आम्ही इक्विटी रिसर्च अॅनालिस्ट अजय वाळिंबे यांच्याशी बातचीत केली आहे। पाहूया त्यांचं नेमकं म्हणणं काय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला 7वा अर्थसंकल्प थोड्याच वेळापूर्वी जाहीर केला आहे आणि त्यातून प्रामुख्याने सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स हा जो टॅक्स आहे जो F&O ट्रेडिंग आणि शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांना वरती परिणाम करणार आहे त्यात वाढ करण्यात आली आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत इक्विटी रिसर्च अॅनालिस्ट अजय वाळिंबे सर। सर, हा जो दुपटीने वाढवला आहे STT त्याचा खरंच F&O ट्रेडिंग कमी होण्यात परिणाम होईल का? मला वाटत नाही एवढा परिणाम होईल आणि ते अपेक्षित होतं। म्हणजे मला वाटतं मार्केटने ते ऑलरेडी डिस्काउंट केलं होतं की 0.01वरनं तो आता त्यांनी 0.02 असं, म्हणजे तसं म्हटलं तर पर्सेंटेज वाईज डबल पण 0.02च आहे। पण मला असं वाटतं की याच्यामागे कारण महत्त्वाचं असं आहे की FIIची जी गुंतवणूक, FIIची जी ट्रेडिंग आहे F&Oमध्ये सेक्शनमध्ये ते प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे FII आणि रिटेल असे दोन मोठे पार्ट करायला पाहिजेत। म्युच्युअल फंड्स वगैरे त्यांना जास्त अलाउडही नाही। तर याच्यामध्ये FIIची इन्व्हेस्टमेंटवर अफेक्ट होऊ नये, FIIच्या गुंतवणुकीवर अफेक्ट होऊ नये, हे मला असं वाटतं की एक महत्त्वाचं कारण असावं। आणि यांनी प्रतिबंध होईल का इंडिव्हिज्युअल गुंतवणुकीवर? मला वाटत नाही की फारसा प्रतिबंध होईल, कारण जर मार्जिन वाढवलं असतं तर फरक पडला असता, पण मार्जिनबद्दल काहीच बोललेलं नाही आहेत। त्यामुळे मार्जिन कदाचित 20% आणि जसं तुम्ही पुट अँड कॉलवर जो अतिशय अत्यल्प मार्जिन आहे त्यामुळे मला वाटत नाही आणि काही फारसा फरक पडेल। दुसरीकडे जो लॉंग टर्म कॅपिटल गेन्स आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स यामध्ये जो बदल करण्यात आला आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? त्याने काही गुंतवणूकदारांचा ओढा जो शेअर मार्केटमध्ये गेल्या 3-4 वर्षात वाढला आहे त्याच्यावर काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का? परिणाम कदाचित लगेच होणार नाही, कारण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 20% हा नक्कीच जास्त आहे आणि परंतु लाँग टर्म कॅपिटल गेनवरचं 10%वरनं 12.5% करणं आणि त्याच्या बदल्यात आपल्याला 1 लाखाचं 1.25 लाख हे एक्झम्पशन वाढवणं म्हणजे हास्यास्पद आहे असं मला वाटतं। कारण शेवटी तुम्हाला गुंतवणूकदार निर्माण करायचं आहे, तुम्हाला नक्की काय करायचं आहे? तुम्ही F&Oवर बॅन आणताय, F&O बॅन आणत नाही आहेत, पण F&O तुम्हाला सट्टा बाजार म्हणून नको आहे। शेअर बाजारात तुम्हाला लाँग टर्म गुंतवणूक पाहिजे म्हणून तुम्ही एकीकडे सांगता, किंवा तुम्हाला दुसरा काही गुंतवणुकीचा पर्याय देखील तुम्ही जर सामान्य माणसाला ठेवला नाही तर स्टॉक मार्केट हे खूप अट्रॅक्टिव्ह एक डेस्टिनेशन होतं आणि आहे, आणि म्हणून शक्यतो सगळेजण स्टॉक एक्सचेंजकडे अट्रॅक्ट होताना दिसतात। परंतु जर तुम्ही शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा 20% हा मला वाटतं क्वाईट हाय आहे आणि तुम्ही लाँग टर्म कॅपिटल गेनचं एक्झम्पशन फक्त 1.25 लाखावर करत असाल, 1 लाखावर 1.25 लाख, तर खरोखरच म्हणजे वाईट आहे असं मला असं वाटतं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा दीर्घकालीन परिणाम होईल का? तर दीर्घकालीन परिणाम कदाचित नाही होणार, कारण लोकांना आता पर्याय नाही आहे। आता कसं चाललं आहे की हतबल झालेत लोक। म्हणजे मला गुंतवणुकीदाराला एकीकडे तुम्ही म्युच्युअल फंड आहे, SIP करायला लावता, परंतु त्याचवेळी शॉर्ट टर्म कॅपिटल गेन तुम्ही 20% म्हणून सांगता। म्हणजे एखाद्या वेळेला मला समजा पैशाची गरज आहे, मी अचानक मध्येच पैसे काढले तर मला 20% टॅक्स द्यावा लागेल त्याच्यावर। आणि असं आहे की आता केवळ नोकरी करणाराच माणूस हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमध्ये म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो असं नाही। रिटायर झालेली माणसंसुद्धा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि म्युच्युअल फंडातही इन्व्हेस्ट करतात। म्युच्युअल फंडावर सुद्धा ह्याचा इम्पॅक्ट होईल, कारण मी जेव्हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणतो इक्विटीवर तेव्हा तो सगळा सेक्टर अफेक्ट होतो। त्यामुळे कायम लाँग टर्म राहायचं, पुन्हा लाँग टर्मवर सुद्धा मी 12.5% टॅक्स देणार, जो पूर्वी 10 देत होतो तो 12.5 देणार। म्हणजे ओव्हरऑल हा सगळीकडनं इन्व्हेस्टरला इम्पॅक्ट करणार आहे असं मला वाटतं।